श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकमध्ये गृहनिर्माण क्षेत्रातील घोटाळा अधिक गडद बनत चालला। 4000 चौरस किलोमीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये गरीब आणि निम्न उत्पन्न गटासाठी 20% घरे राखीव ठेवणं बंधनकारक असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती। मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला नाशिक महापालिका क्षेत्रात चकवा देण्यात आला। या प्रकरणात बनावट नकाशे, बनावट मोजणी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारावर मोठा गैरव्यवहार करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणात मुख्य संशयित सोनू मनमानी अटकेत आहे, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात रहिवासी प्रकल्प विकसित केल्याप्रकरणी तब्बल 6 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणात अटकेची कारवाई टाळण्यासाठी संशयितांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। मात्र काल या अटकपूर्व जामिनावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले। सरकार पक्षाकडून सरकारी वकील सांगळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, तसेच तपास अधिकारी डॉक्टर आंचल मुदगल यांनी न्यायालयासमोर संशयितांच्या विरोधात ठोस बाजू मांडली। त्यामुळे आता या 6ही संशयितांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी अटक होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।